हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझं कोकण विथ नितीन आणि यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही जातो आहे गावाला, घरी जातो आहे. शेतीचं काम आहे आणि रविवार आहे. तर आम्ही घरी जाऊन काय करणार, हे जात आहेत तरवा लावायचं आहे त्यासाठी. तर आम्ही त्यांच्यासोबत जातो आहे. म्हणजे तेवढं वातावरण खूप भारी झालं आहे आणि तेवढं बरंही वाटेल, तेवढं चेंज वाटेल. आज आम्ही जात होतो घरी आणि शेतीचं काम होतं म्हणून, पण आणि घरी आम्ही एकटेच राहणार, थोडं चेंज म्हणून आम्ही पण जात होतो. घरी गेल्यावर थोडं बरं वाटतं. फ्लॅटमध्ये राहून राहून खूप कंटाळा येतो. तर खाली गेलो आणि गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यानंतर समजलं की गाडी चालूच होत नाही आहे, काहीतरी झालं आहे. सो आता ते मेकॅनिकल घेऊन येते. त्यानंतर आम्ही मग गाडी चालू झाली लवकर तर निघू, नाही तर मग ते एकटेच निघते. बाहेर भरपूर पाऊस लागत होता आणि आम्ही जायची तयारी केली. आम्ही गाडीतही जाऊन बसलो आणि आदल्या दिवशी भरपूर पाणी आलेलं, त्यामुळे गाडीच्या बॉनेटपर्यंत पाणी गेलं होतं आणि बिल्डिंगमध्ये पाणी आलं, त्यामुळे गाडी वाटतं बंद पडली. मग पुन्हा आम्ही घरी गेलो. मी आणि सोनू घरी राहिलो आणि शौर्य आणि शौर्यचे पप्पा टू व्हीलरने गावी गेले. तर बाहेर पाऊस पण भरपूर पडतोय, दाखवते तुम्हाला इथे. पाऊस खूप आहे, पण मजा येते. घरी जायचं म्हटलं की थोडं बरं वाटतं, फ्रेश होतं मन. तर शौर्य आणि शौर्यचे पप्पा दोघेही गेलेत आणि ते संध्याकाळपर्यंत लावणी वगैरे आहे, ती लावणी झाली की ते येतील. मग तोपर्यंत आता मला लागले भूक. सकाळी उठून मी नाश्ता केला नव्हता, ते काम होतं ते उठून घेतलं, म्हटलं करेन नाश्ता तिकडे जाऊन. तर जायचं होतं त्यामुळे केला नाही. आता मला भूक लागली तर उपीट करून घेते. त्यानंतर बघू जेवणाला काय बनवायचं आहे. एकटीच आहे त्यामुळे काहीतरी हलकं फुलकं बनवून घेईन. तर आता मी बनवते उपीट. तर आता मी कढई ठेवून घेतली आहे. नाश्त्यासाठी मी उपीट बनवते. तर रवा पहिल्यांदा भाजून घेतली आहे. त्यानंतर मी जे साहित्य कापून घेतले ते तुम्हाला दाखवते. मी हे घेतलं आहे थोडासा कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे आणि मिरची. एकटीच असल्यामुळे मी थोडंच बनवणार आहे. तर इथे मी कढई ठेवून घेतली, त्यामध्ये तेल घालून घेते. तेल घालून रवा भाजून घेते. रवा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी याच कढईमध्ये उपीट करून घेणार आहे. त्यामुळे रवा भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. रवा भाजून झाला आहे आणि आता मी त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घातलं आहे. त्यामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेतली आहे. शेंगदाणे घातले. शेंगदाणे भाजून झाले की त्यात आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. बाहेर बघा अजूनही भरपूर पाऊस लागतो. आता मी त्यात घालून घेतला आहे कांदा. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यात गरम पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी आपल्याला जेवढा रवा आहे त्याच्या दुप्पट गरम पाणी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी आता ह्यात गरम पाणी घातलं आहे. पाणी उकळल्यावर मी त्यात रवा घालून घेतला आहे. चवीप्रमाणे साखर घालून घेतली आहे आणि गरजेपुरतं मीठ घालून घेतलं आहे. रवा घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे, कारण रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात. आणि त्यानंतर मी मोबाईल हातात पकडता येत नव्हता म्हणून मोबाईल साईडला ठेवला, गुठळ्या व्यवस्थित मोडून घेतल्या आणि अशा प्रकारे माझा उपीट तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता. वरून तुम्हाला हवी असल्यास कोथिंबीर घालू शकता. मी नाही घातली आहे. मला भूक लागली होती जोरात आणि त्यानंतर मला स्वतःला वाढून घेतला आहे. बाहेर लागतोय पाऊस आणि पावसात गरम गरम उपमा खायची मजा काय वेगळीच असते. तर आत्ता मी खाऊन घेते, बघते कसा झाला. बाहेर आहे पाऊस चालू बघा आणि मी ते उपमा करून घेतला आहे, खाते बसून. तर खूप मजा येते आहे. बाहेर पाऊस लागतोय आणि गरम गरम उपमा. तुम्ही पण या खायला नक्की. आणि तुम्हाला मी खाऊन सांगते कसा झाला तो.
हे गावी गेलेलं तिकडे पूर्ण रस्त्यावर पाणी भरलेलं आणि परत येताही येत नव्हतं त्यांना. एवढं पाणी भरलेलं, शेतीचं काम ते राहिलंच. पण अचानक एवढा पाऊस लागला ना की हे जेव्हा घरी पोहोचले की आणि लगेच भरपूर पाणी भरलं मेन रोडवरही. सगळे रस्ते ब्लॉक झाले होते आणि ते लाईट पण नव्हती आणि माझा फोन स्विच ऑफ झालेला. कोणालाच मी कॉन्टॅक्ट करू शकत नव्हती आणि बिल्डिंगच्या खाली एवढं पाणी आलं की गाडी अर्धी पाण्याखाली गेली म्हणजे विचार करा. एवढं पाणी आलं होतं. ग्राउंड फ्लोअर पूर्ण भरलेला होता पाण्याने आणि कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हतं. एवढी कंडिशन होती आणि कोणीही बाहेरून आत येऊ शकत नव्हतं. रस्त्यावर खूप पाणी होतं आणि रस्तेही ब्लॉक झाले होते. काही समजत नव्हतं काय करू आणि माझा मोबाईलही स्विच ऑफ झाला होता. मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवू पण नाही शकले. मी झोपलेली आणि अचानक रस्त्यावर एवढं पाणी भरलं की सगळं पाणी ते वाहत येऊन बिल्डिंगमध्येच यायला लागलं आणि सगळे ओरडायला लागले, आवाज येतो म्हणून मी उठले आणि बाहेर बघते तर सगळीकडे नदीच झालेली. मला असं वाटलं की आत्ता तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता की मी ते खायला बसली आहे. अचानक पाणी एवढे आलं तरी कुठून मला काही समजतच नव्हतं आणि थोड्या वेळाने बघते तर पाणीच पाणी झालेलं सगळीकडे. आणि हा व्हिडिओ मला बाजूतल्या काकींनी दिला की त्यांनी काढलेला होता. हे बघा बिल्डिंगच्या खाली तर पाणी एवढं भरलेलं की थोड्या वेळाने अजून जास्त पाणी आलं होतं. हे तर कमीच होतं. मी तुम्हाला दाखवली की आमची गाडी आहे पाण्याखाली एवढं पाणी आलं. मला भीतीच वाटली की घरी माझा फोन पण स्विच ऑफ होता आणि घरी पण शौर्य गेला आणि तिथे पण पाणी आलंच असेल कारण आमच्या घराच्या बाजूलाच नदी वाहते आणि त्या नदीला तर फुल पाणी भरलं असेल आणि शौर्य बघायला म्हणून जाईल अशी भीती वाटायला लागली मला. मग मी बाजूतल्यांच्या फोनवरनं त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की शौर्याला जराही बाहेर पाठवू नका पाण्यात. तो असं सांगू पण शकतो की जरा बघून येतो वगैरे, लक्ष नसेल तर उगाच जाईल पाण्यात म्हणून भीती वाटत होती मला आणि माझं लक्षच लागत नव्हतं घरात. कुठून चार्ज करू फोन आणि कुठून नको असं झालेलं मला आणि लाईट पण नव्हती. खूप कंटाळा आला त्या दिवशी. एवढं पाणी आलं होतं खाली आणि खरंच कोणी पाण्यात अजिबात फिरू नका कारण शॉक पण येण्याची शक्यता असते. पाण्यात करंट लागतो आणि कसं असतं अशा वेळेला अचानक पाणी वाढतं, पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे कोणीही पाण्यात जायचा, फिरायला जायचा, धबधब्यावर जायचा विचार करू नका. घरीच राहा, सेफ राहा असं मला वाटतं. कारण हे बघा जो तुम्हाला रस्ता दाखवला त्याच्यावरून किती जोरात खळखळत पाणी वाहते बघा. असं वाटतं की भूकंपच आला आहे. काही समजत नाही मला. एवढं जोरात पाणी वाहतंय. आणि त्या दिवशीपासनं हवामान खात्याने पण हाय अलर्ट जारी केलं होतं 3 दिवसांसाठी. भरपूर पाऊस लागला सलग 3 दिवस आणि लाईट नव्हतीच. त्यामुळे व्हिडिओ पण बनवू शकली नाही आणि आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.